पुण्यामध्ये शरद पवार सध्या बोलतायत, आपण थेट जाऊया तिकडे। मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी भेट घेतली, काय त्यांचं म्हणणं होतं, काय चर्चा झाली? असं आहे की त्यांचं म्हणणं काय होता प्रश्न तुम्ही मला विचारला। आता मीडियाच्या लोकांना त्यांचं म्हणणं काही माहीत असेल तर कठीण आहे। असं आहे की त्यांनी माझ्यासमोर आरक्षणाच्या संबंधीचा प्रश्न मांडला आणि आरक्षणाला सगळ्यांनी सहकार्य करावं अशा प्रकारची भूमिका त्यांनी मांडली। त्याच्यामध्ये माझ्या मते आज महाराष्ट्राचं सामाजिक वातावरण व्यवस्थित ठेवण्याच्या संबंधीची काळजी ही सगळ्यांनी पहिल्यांदा घेतली पाहिजे। दोन समाजामध्ये कटुता होणार नाही या दृष्टीने पावले टाकली पाहिजे। आज वातावरण विविध काळजी घेतली नाही तर काय राहील हे सांगता येणार नाही। पर्याय काय हा विषय आहे आणि पर्याय त्याच्यामध्ये मी त्यांना असं सुचवले। यापूर्वी माझी आणि मुख्यमंत्र्यांची यासंबंधी थोडी चर्चा झाली। त्या चर्चेमध्ये आणि आता तुमच्यामार्फत मी असं सुचवू इच्छितो, मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी। त्या बैठकीमध्ये राज्याचे त्यांना योग्य वाटतात त्या लोकांना निमंत्रित करावं आणि विरोधी पक्षाच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी हजर राहू आणि आमची भूमिका सरकारची राहील असं त्यांना सुचवलेलं आहे। अपेक्षा अशी आहे की मुख्यमंत्री या संबंधीची बैठक बोलवतील। त्या बैठकीमध्ये महत्त्वाचे राजकीय पक्ष जे त्यांना वाटतात त्यांच्या प्रमुखांना बोलावं। त्याशिवाय हा प्रश्न मांडण्याच्याबद्दल प्रकर्षानं गेले काही महिने ज्यांनी कष्ट घेतले ते श्री दरांडे यांनाही निमंत्रित करावं। याशिवाय दुसरा जो वर्ग आहे ओबीसीच्या संदर्भातला, त्या ओबीसीचं नेतृत्व करणारे जे कोणी घटक असतील त्याच्यात छगन भुजबळ असोत, त्यांचे अन्य सहकारी असोत, त्यांनाही निमंत्रित करावं आणि त्या संयुक्त बैठकीमध्ये आपण चर्चा करून यातनं मार्ग काढण्याच्या संबंधीची भूमिका घ्यावी। एक त्याच्यामध्ये कदाचित अडचण येण्याची शक्यता आहे की आज 50% पेक्षा जास्त आरक्षण देता येत नाही असा निर्णय यापूर्वी न्यायालयाने घेतलेला आहे। त्या निर्णयाच्याबद्दलचा इश्यू जर आला तर महाराष्ट्राच्या आम्ही सगळ्यांनी मिळून केंद्र सरकारमध्ये आग्रहाची भूमिका त्या ठिकाणी मांडावी की तामिळनाडूमध्ये 73% आसपास आरक्षण यापूर्वी मानलेलं होतं, पण आणि तो निर्णय कोर्टात टिकला होता। पण त्यानंतर जे निकाल कोर्टाच्या पुढे गेले ते निकाल तामिळनाडूसारखे नाही। ते 50% वर जाऊ नये अशा प्रकारचेच आहेत। याचा अर्थ असा आहे की हा निर्णय हे धोरण कुठे बदललं पाहिजे आणि हे धोरण बदलायचं आणि 50% वर आरक्षण द्यायचं हा अधिकार हा केंद्र सरकारकडे पार्लमेंटशिवाय आम्ही महाराष्ट्राचे घटक या बाबतीत कुठल्याही प्रकारचे राजकीय मतभेद न घेता केंद्र सरकारने याच्यात पुढाकार घ्यायची तयारी ठेवली तर आमचं पूर्ण सहकार्य हा जो काही बदल करायचा आहे त्यासाठी त्यांना राहील। सरकारच्या बाजूनं आम्ही
समन्वयाची, सहकार्याची आणि सफोची आम्ही भूमिका घ्यायला तयार आहोत आणि या पद्धतीने आपण प्रयत्न करून यातनं मार्ग काढू. मला एक गोष्ट कटुता कमी होण्याच्या दृष्टीनं माझ्या वाचण्यात आली आणि ही योग्य असं मला वाटतं. श्री धनंजयनी मराठा आरक्षणाचा प्रश्न जसा मांडला तसंच त्यांनी धनगर आरक्षण, लिंगायत समाजाला आरक्षण, मुस्लिम समाजाला आरक्षण याबद्दलची सुद्धा भूमिका मांडली. याचा परिणाम इतर समाजाला जी चिंता असते किंवा भीती असते ती भीती नक्की जाण्याची मदत होईल आणि हे सामंजस्य असंच प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी सगळ्यांनी शिकवावं अशा प्रकारचा आग्रह मी त्यांना केला. त्यांनी एक प्रश्न सुद्धा मला विचारला नाही. त्यांना मी जे काही बोललो ते फसले का नाही मला माहीत नाही, पण मी सांगितल्याच्या नंतर त्यांनी माझ्या हातात निवेदन दिलं, त्याचा मी स्वीकार केला आणि ही बैठक संपली. गेल्या 2 दिवसामध्ये आपण पाहिलं की परिस्थिती ही चिघळत चाललेली आहे. तुमचा ताफा सुद्धा अडवण्याचा प्रयत्न झाला. उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावरती सुपाऱ्या, नारळ फेकण्यात आलेले होते. ही सगळी परिस्थिती चिघळत असं आहे चालली की उद्धव ठाकरेंच्या वागण्याचं हे कारण होतं. तिचं दुसरं कारण असं वाटत दिसते. तिच्या राजकीय पक्षाच्या मतभेदाचा विषय असावा असं मला वाटतं. पण आरक्षणाचा प्रश्न आज दरांनी आणि त्यांचे सहकारी माणसाची वस्तुस्थिती. सर, ही बैठक बोलवण्यासंदर्भात तुमची मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली आहे का? कधीपर्यंत साधारणतः ही बैठक? मुख्यमंत्र्यांना मी सुचवलंय की ही बैठक बोलवा, तुम्ही बोलवा, त्यामुळे हजर. आणि त्या बैठकीत जो निर्णय होईल, सरकार जो निर्णय घेईल त्याला तुमचा पाठिंबा असेल. या बैठकीत आपण एक वाक्याने निर्णय घेऊ, एक वाक्यता आपल्यात ठेवू आणि ती एक वाक्यता ठेवण्याच्यासाठी आमचं सहकार्य मुख्यमंत्र्यांना असेल. सर, या सगळ्या मुद्द्यावरती जरांगे पाटील सुद्धा सातत्याची मागणी करतात की ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळावं. आता जे रमेश केरे पाटील तुम्हाला भेटायला आले होते ती सुद्धा ती मागणी करतात. या मागणीला तुमचं समर्थन असणार? नाही, तुम्हाला सांगितलं ना, एकदा मुख्यमंत्र्यांची बैठक झाल्याच्या नंतर हे सगळे प्रश्न त्या ठिकाणी मांडता येईल. द्यायचं कशातनं द्यायचं, ज्यातून सामंजस्य टिकायला मदत होईल असा काय मार्ग आहे, त्याच्यातून आज खरं दुखणं 50% बंधनात आहे, ते बदलायची आवश्यकता मला वाटते. ते जर बदलायचं असेल तर कसं बदलता येईल, या सगळ्या गोष्टीचा निकाल त्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत होईल अशी मला खात्री. विधानसभा निवडणुका 2 महिन्यावरती 2-2.5 महिन्यावरती येऊन ठेपल्या असताना अशा पद्धतीनं राज्यातलं वातावरण, मग एकमेकांच्या गाड्यांवरती हल्ले असू द्यात किंवा शाब्दिक हल्ले, ज्या पद्धतीनं म्हणजे अगदी थेट तुम्हाला तुमच्यावरती आरोप होत आहेत की पवारांनी अशा गोष्टींना हातभार लावू नयेत, राज ठाकरे जसं बोलले, कशाला आंदोलन भडकावण्यामध्ये किंवा मी कुठे राज ठाकरेंनी 2-3दा माझं नाव का घेतलं मला कळलेलं नाही. कारण मी या रस्त्याने कधी जात नाही. मला महाराष्ट्र थोडासा ओळखतो आणि माझा काही फारसवणी अशी नाही आहे आणि मी कधी आग्रह केलेली नाही आणि करणार नाही. मणिपूरच्या संदर्भात भूमिका मांडली होती तुम्ही. मणिपूरचा भूमिका आणि ही प्रश्न वेगळा होता. त्याला राज ठाकरे म्हटले की तुम्ही त्याला हातभार लावू नका. हातभार लावायचा प्रश्न कुठे येतो? मी आत्ता बोललो हे हातभाराचं लक्षण आहे का सुधारण्याचं लक्षण आहे? ते मराठवाड्यामध्ये फिरत असताना त्यांच्या विरोधात अनेक आंदोलनं झाली आणि त्यांनी थेट की हे ठाकरे पवारांचं राजकारण आहे, त्यांना महाराष्ट्र. चांगली गोष्ट आहे. त्याची कारण नसताना माझं नाव घेतलं एवढंच सांगतो. मी सुद्धा मराठवाड्यात फिरतोय, मलाही लोकांनी अडवलं, मलाही निवेदन दिलं. असं हे फारच करतात का मला निवेदन द्या, मला अडवा. सर, हे जे आंदोलक आले होते त्यांच्यावरही आक्षेप आहेत की ते फडणवीस किंवा भाजप सरकारच्या वतीनं फक्त विरोधी पक्ष नेत्यांच्या घरासमोर आंदोलन करतात. तुम्ही असाल उद्धव ठाकरे असेल? मी काही कोणाच्याबद्दल
हेतूच्या उद्देशाचा आशा घेणार नाही, कारण माझ्याकडे काही पुरावा नाही. पवारसाहेब, प्रचाराच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे आरक्षणाचा प्रश्न जरांगे गेले 1 वर्षापासून मांडतायत. पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात आले, अमित शहा आले, सत्ताधारी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दिल्लीमध्ये जातात. मात्र आरक्षणाच्या प्रश्नावरती केंद्राची महत्वाची भूमिका असताना सत्ताधाऱ्यांनी केंद्रामध्ये हा विषय मांडणं गरजेचं होतं का? कारण अमित शहा असं आता एकमेकाला दोष देण्याचा ही वेळ नाही. याचा मार्ग कसा निघेल या प्रकारचं उद्या सत्ताधारी पक्षांनी त्यावेळी केलं असेल आणि सांगू चला आपण जाऊया. आज हा वाद आम्हाला वाजवायचा नाही, हा प्रश्न घेऊन सोडवायला हातभार लावायचा. हा प्रश्न सोडवायला काही पर्याय आपल्याला समोर दिसतोय का? त्याचं सांगितलं ना. येत्या निवडणुकीत मतांची विभागणी करावी आणि ध्रुवीकरण करावं असा कुणाचा तरी डाव दिसतो का? काय येत्या निवडणुकीमध्ये मतांची विभागणी, मतांचं ध्रुवीकरण करावं, मग मराठा ओबीसी, मराठ्यांमध्ये आणखीन काय कुणबी मराठा असं काही दिसतंय का? माहिती माझ्याकडे काही आधार नाही तुम्ही म्हणतात त्याला. जरांगे पाटील सातत्याने म्हणतात की आम्ही 288 उमेदवार उभे करू आणि 29 तारखेला त्या संदर्भातला निर्णय सुद्धा ते घेणार आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे निर्णय घ्यायचा, लोक उभे करायचा. उभे करतील ते कुणाला समर्थन द्यायचं, कुणाला विरोध करायचा, त्याच्यात काही चुकीचं आहे. आणि माझाही पक्ष काही जागा निर्धार आहे याचा अर्थ काय आम्ही चुकीचं आहे. आत्ताच्या बैठकीनंतर केरे पाटील जेव्हा बाहेर आले तेव्हा ते असं म्हणाले की ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देता येणार नाही असं तुम्ही सांगितलं. यात तथ्य आहे का? त्यांनी बाहेर माध्यमांना तशी प्रतिक्रिया दिली. हा विषयच मी काढलेला नाही. मी जे बोललो ते सांगितलं. ओबीसीचं देता येणार नाही याची चर्चा माझ्याशी झालेली आहे. ज्या अर्थी मी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये दोघांनाही बोलवा म्हणतो, उजव्यांचं नाव मी घेतलं तुमच्यासमोर. साहेब, एक ह्याच्या व्यतिरिक्त प्रश्न. परमबीर सिंगांनी म्हणजे माझे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त त्यांनी मुलाखत घेतली आणि त्यांनी मुलाखत घेऊन थेट तुमचं नाव घेत आरोप केलेत की जे 100 अत्यंत बेजबाबदार पणाचं त्यांनी केलं. त्यांचं वागणं, त्यांचं कार्य हे योग्य नसून सरकारने त्यांच्यावर ॲक्शन घेतली होती. याचा निवृत्त झालेले आज 3 वर्षाच्या नंतर त्यांना का जागा नाही. किती गोष्टी सांगता येतील त्यांच्याबद्दलच्या, पण ठीक आहे, निवृत्त अधिकारी आहे, उगीच त्यांच्याबद्दल आपण जास्त बोलणं योग्य नाही. त्यांचा बोलवीचा धनी कोण आहे तुम्हाला काय वाटतं? मला नाही माहिती. साहेब, ते असं देखील म्हणतात की मी योग्य वेळी हे सगळे पुरावे देखील द्या ना. सगळे हवे सांगेल, त्यामुळे बऱ्याच गोष्टी बाहेर येतील. साहब, हिंडनबर्ग ने वापस एक खुलासा किया है जिसमें इस बार सेबी को टारगेट किया है अदानी के साथ में उनके रिलेशन. हमें मालूम नाही. महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून मतभेद आहे अशी चर्चा. अजिबात मतभेद नाही, अजिबात म्हणजे अजिबात नाही. आम्ही कशाच्या पदाच्या अपेक्षा, आता त्याचा जर मी कोणते असेल तर मी नाही. जागा वाटप तुमचं महाविकास आघाडीचं जागा वाटप पण ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री होईल असं काँग्रेस पृथ्वीराज चव्हाण. तसं ठीक आहे, तर पृथ्वीराजने सांगितलं जबाबदार घटक आहेत आमचे सरकारी, त्यांचं मत हे दुर्लक्षित करण्यासारखं नाही. दिल्लीमध्ये वक्फ बोर्डाचा जो कायदा आहे तो आणला जात आहे, तर आपल्या पक्षाची नेमकी भूमिका काय असणार आहे? दुसरीकडे अजित पवार असं म्हणाले की याला जर विरोध करण्याची वेळ आली तर मी तेव्हा भूमिका घेईन. आणि आत्ताच हा कायदा जो आहे त्याचा ड्राफ्ट आता माझ्या हातात आलेला आहे आणि तो वाचणार आहोत. आमची इच्छा अशी होती की तिथं म्हणजे सुप्रिया सुळेंनी पार्लमेंटमध्ये असं सुचवलं की याबद्दल निर्णय घ्यायला आत्ता लोकसभेत चर्चा न करता लोकसभेची सर्वपक्षीय कमिटी नेमावी. त्याप्रमाणे कमिटी नेमली. त्या कमिटीत आमच्याकडनं आम्ही 2 नावं दिली होती, त्याचं एक नाव सरकारने घेतलेलं आहे. आता ती कमिटी येत्या 6 महिन्याच्या आत विचार करून याबद्दलची निर्णय घेईल आणि तो पार्लमेंटमध्ये येईल. राज्यामध्ये सध्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जी योजना आली ती म्हणजे लाडकी बहीण योजना, ती
तिजोरीवरती बराचसा खर्च पण आहे, जवळपास 46,000 कोटी त्याच्यासाठी राखीव ठेवले, त्याच्या पद्धतीने सुद्धा माहिती आहे. ही योजना प्रभावीपणे राज्यामध्ये अंमलबजावणी करणं शक्य आहे असं तुम्हाला वाटतं? कारण महिलांच्या खात्यामध्ये महिला 1500 रुपये जाणार. असं राज्यकर्त्यांनी सरकारने हा निर्णय घेतला आहे. सरकारने विचार नक्कीच केलेला असेल, नक्कीच त्यांच्याकडे पुरेसे पैसे असतील, त्याचं कसं असं ठरवत म्हणजे कदाचित सरफस इतकी शिल्लक रक्कम आहे सरकारच्या सोबत, आणखीन 4 निर्णय सुद्धा घेतील. राज्यात सध्या अजित पवारांची गुलाबी सगळं जॅकेट वगैरे गुलाबी यात्रा सुरू आहे अशी चर्चा, महिलांची मतं मिळवण्यासाठी सगळी लाडकी बहीण वगैरे. तुम्हाला वाटतं खरंच फरक पडेल? आता तुम्ही निळा हिरोच आहे, त्यामुळे काही तुमच्याकडे लगेच महिलांच्या अट्रॅक्शन होईल काय? मोहम्मद युनुस आहेत, बांगलादेशचे नवीन पंतप्रधान झालेत, तुमचे त्यांच्याशी वैयक्तिक संबंध आहेत, बारामतीलाही येऊन गेले होते ते. इथे आले ते ऍग्रिकल्चर कॉलेजला आले ते. तुम्ही त्यांना शुभेच्छा दिल्यात का? आणि बांगलादेशच्या परिस्थितीकडे तुम्ही कसं पाहता? भारताचं परराष्ट्र धोरण आणि तिथल्या हिंदूंवर होणारे हल्ले. फर्स्ट नाही की त्याने असं आहे की ते स्वतःकडचं माझ्या माहितीप्रमाणे फक्त सिक्युलर आहेत. ते कधी समाजामध्ये, धर्मियांच्यामध्ये, भाषिकांच्यामध्ये अंतर वाढावं अशा प्रकारचं काम करणार नाही. आणि त्यामुळे एक बॅलन्स भूमिका घेणारं नेतृत्व ही बांगलादेशची आज गरज होती. असं वाटतं की परिस्थिती सुधारण्यासाठी होईल आणि केंद्र सरकार, भारत सरकार त्यांना सहकार्य केले. सर, तिथं जी परिस्थिती झाली त्यामागे आरक्षणच आहे, वेगळ्या प्रकारचं आरक्षण आहे, पण आरक्षणच आहे. आणि आता महाराष्ट्रातही आरक्षणाचाच मुद्दा नाही, त्याच्यात दोघांचं जमीन असण्याचा फरक आहे. सर, लोकसभा निवडणुकीत मोदींनी जी तुमच्यावरती टीका केली होती त्याचा काही फटका अजित पवार गटाला बसलेला आहे. त्या पार्श्वभूमीवरती अजित पवारांनी मोदींना विनंती केली होती की तुम्ही शरद पवारांवरती टीका करू नका, की त्यांच्यावर बोलू नका. मला माहिती नाही ते दोघांचं काय बोलणं झालं. फक्त माझी इच्छा एकच आहे की आता विधानसभेची निवडणूक आली, मागच्या वेळेला 18 सभा घेतल्या प्रधानमंत्र्यांनी, 14 ठिकाणी आमचे उमेदवार निवडून आले. यावेळी त्यांनी अधिक सभा घ्याव्या, महाराष्ट्राच्या जनतेला संबोधित करावं, म्हणजे एक आम्ही स्थिर सरकार तुम्हाला देऊ. सर, तुम्ही क्रीडा क्षेत्राशी चांगलेच परिचित आहात. विनेश फोगटला बाहेर पडावं लागलं, बाद झाली. गुजरातला स्पोर्ट्स सिटी दिलेली आहे, तिथं जेवढा खर्च केला जातो त्यापेक्षा 10% रक्कम हरियाणाच्या खेळाडूंवर खर्च केली जाते आणि त्यांनी सर्वात जास्त पदकं आणलेली आहेत. आणि त्याचबरोबर महिंद्राचा एक प्रोजेक्ट परत गुजरातला जातोय, नाशिक. खुलासा केला त्यांनी की नाही म्हणून देवेंद्र फडणवीसचं स्टेटमेंट आणि महेंद्रचं आज मीडियामध्ये आहे की आम्ही जात नाही. स्पोर्ट्स सिटी गुजरातनं नेली आहे, पण गुजरातचं एकही पदक नाही. हरियाणाच्या खेळाडूंवर कमी खर्च होतोय, त्यांनी सर्वाधिक पदकं आणलेत. आणि विनेश फोगाटच्या बाबत तुम्हाला वाटतंय काही कॉन्स्पिरसी होती? अशा काही गोष्टी झाल्या असतील, पण राज्यात कटुता किंवा हिवली असं माझ्यासारख्या भाषा करू नये. आणि ते जसं हरियाणाचं महत्त्व आहे तसं आज बालेवाडी, आज बालेवाडी इतकं हे इन्फ्रास्ट्रक्चर देशात कुठल्याही राज्यात कुणाकडे नाही. ठीक आहे, असं आहे की मोदी साहेबांना गुजरात हा या दृष्टीनं नवीन खेळाडू तयार करायला अतिशय महत्त्वाचं राज्य वाटत असेल तर प्रधानमंत्र्यांचा असेसमेंट आपण मागू. आणि गुजरातच अनेक प्रश्नावर गुजरातच्या संबंधीची आस्था ही आपल्याला बघायला मिळते, चांगली गोष्ट आहे. एकेकाळी तोही आपला भाग होता. साहेब, देशाचं आयात धोरण जे त्यामध्ये प्रामुख्यानं आता तेल उद्योग देशातला जो आहे तो खूप म्हणजे वनस्पती तेल किंवा तेल उद्योग खूप याच्यामध्ये आलेला आहे, अडचणीत आलेला आहे. आणि दुसऱ्या बाजूला आयात शुल्क कमी करण्याचे निर्णय होता. सोयाबीनच्या बाबतीत देखील ते घडतं, जे 10 वर्षापूर्वी 10,000 सोयाबीन होतं ते आता 4,500-4,500 आलं आणि याचं शेतकऱ्यांचं नुकसान होतंय. शेती आधारित आणि शेतकरी या दोघांचंही नुकसान घेणारे निर्णय सरकार. साधी सरळ गोष्ट आहे, सध्याच्या सरकारची शेतीमालाच्या निर्यातीची जी भूमिका आहे ती भूमिका शेतकऱ्यांच्या हिताच्या सक्त विरोधी आहे. प्रायसेस कमी आहेत,
उत्पादन खर्चाचा विचार करत नाही आणि त्यांना अधिक प्रोत्साहित करायच्या भासण्याशिवाय दुसरं या सरकारच्याकडून काही होत नाही आणि त्याचा परिणाम शेती अर्थव्यवस्थेवर आज वाईट आहे. आणि शेती अर्थव्यवस्था संकटात आली की देशाची अर्थव्यवस्था सुद्धा संकटात येऊ शकते. 54% लोकांची क्रयशक्ती ही दुर्मिळ झाली तर त्याचा परिणाम बाकीच्या सगळ्या गोष्टी होईल. त्याला आम्हाला उद्योग विधानसभेनंतर महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळतील का? विधानसभेच्या निकालानंतर काय निकाल कोण होते कोण उमेदवार तुमच्या दर्जेसमोर कोण आहे माहिती नाही. तुम्ही आहे का? नाही मवियाच्या मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबद्दल निवडणुकी अगोदर आपण चेहरा ठरवणार आहोत का सांगणार आहोत? मगाशी मी तुम्हाला याचं उत्तर दिलं एकदा की आम्ही काही शिवसेनेचा आग्रह की उद्धव ठाकरेंना ठेवावं चेहरा म्हणून शिवसेनेचा आग्रह आहे. असे प्रत्येक पक्षाला आपल्या नेत्याच्या संबंधीचा आग्रह करायचा अधिकार. सुप्रियाताईंना राज्याच्या राजकारणात आणणार का? तर त्याचा 5 वर्षासाठी निवडून गेलं की केंद्र संपेल त्यावेळी आपण विचार करू. तर शरद पवारांनी पत्रकार परिषदेमध्ये अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत. मुख्यमंत्र्यांना सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची एक विनंती आपण केल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे आणि या बैठकीमध्ये सर्व घटकांना बोलावून त्यांच्यासोबत चर्चा करून एक निर्णय घ्यावा. विरोधी पक्ष या निर्णयाला सहमती देतील. एकवाक्यता जर असेल, एकमत झालं असेल तर कदाचित या सगळ्या मुद्द्यांवर तोडगा देखील निघू शकतो असं शरद पवारांनी म्हटलंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.